अतुलदादा आशाताईच्या जाण्याने खऱ्या अर्थाने आपल्या सिनेसृष्टीवरती या ठिकाणी दुःखाची शोकांतिका पसरली आहे, काय सांगाल? नाही काल हे कळल्यापासूनच खरं सांगायचं तर आमचं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचं स्वप्न लता दीदींबरोबर पण आणि आशा दीदींबरोबर पण काम करण्याचं एक स्वप्न होतं ते आता दुर्दैवाने अर्धवट राहिलं. आणि प्रत्यक्ष भेटलो आहे त्यांना, बघितलं आहे लांबून, पण आज आता आशासाठी भेटायला लागतं आहे. बस आमच्या मला ते श्रद्धांजली म्हणायला सुद्धा कसं तरी वाटते, कारण हे या दोघी जणी आपल्या सगळ्यांसाठी इतकं दैवत आहे, भारतासाठी जगासाठी सगळ्या इतकं दैवत आहेत. त्यामुळे त्याला श्रद्धांजली हा शब्द वापरायला पण जिथे कुठे असतील मला असं वाटतं की तिथेही ती सुरांची बरसात ते करत राहतात. तुम्ही त्यांची आठवण ताजी ठेवण्यासाठी सध्या आपल्या तरुण पिढीला काय सांगाल? कारण गेले ह्या वयात सुद्धा रियाज करायच्या त्या, ह्या वयात जेव्हा त्या प्रत्यक्ष काम करत नव्हत्या. मला हे बऱ्याच जणांनी सांगितलं की त्यांनी सकाळी 6 वाजता 7 वाजता आशा दिदी रियाज करायच्या. आणि मला वाटतं ही तरुण पिढीसाठी नाही, आम्हाला सुद्धा ही शिकण्याचीच गोष्ट आहे की कलेवर एवढं निस्सीम प्रेम जरा करावं तर अशाच पद्धतीने करावं. ही पोकळी अजय अतुल कशा पद्धतीने भरून काढली? नाही निघू शकत. हे आमचा पर्सनल पण खूप लॉस आहे मोठा. हा सगळा तोटा आहे खूप. आणि मला नाही वाटत हा परत कधी भरून निघेल, किंवा अशा पद्धतीने गायिका किंवा इतकं मोठं देणं संगीत सृष्टीला कोणाकडनं होईल. धन्यवाद.